मस्तपैकी ढाबा स्टाईलमध्ये आपण शेवची भाजी बनवतोय. तो शेवची भाजी बनवण्यासाठी तेलामध्ये जिरे, कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट चांगली परतून घेतली. त्यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांदा पटकन होण्यासाठी मीठ टाकून भाजून घेतलेला आहे. आता कांदा भाजल्यानंतर 2 टमाटरची प्युरी करून टाकलेले. टमाटरची प्युरी चांगली भाजल्यानंतर आपण नेहमीचे मसाले टाकलेले आहेत. त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर, तिखट, हळद, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आणि कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे. आता त्याचबरोबर कोथिंबीर टाकून मसाला चांगला परतून घेणार आहे. मसाला चांगला परतल्यावर आता आपण त्यामध्ये मस्तपैकी अर्धा ग्लास भरून दूध टाकलेलं आहे आणि मसाल्यामध्ये दुधाला मिक्स करून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ आणि साखर घालून घेतलेली आहे. मला थोडं पाणी कमी वाटलं म्हणून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आता ह्यामध्ये जाडी शेव आपण तिखट आहे ती शेव टाकून मस्तपैकी हलवायची. मिक्स झाली की आपली भाजी तयार झालेली आहे. कोथिंबीर टाकून मस्त गरमागरम खायला